दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, फक्त नाटक करतायत अशा प्रकारची टीका जी आहे ती त्यांनी केलेली आहे. त्यांना काय ते नाटक म्हणजे ते सगळीकडे ते स्वतः नाटक कंपनी आहेत, स्वतःच मिमिक्री आर्टिस्ट आहेत, कोणाचीही नक्कल करू शकतात, म्हणजे आर्टिस्ट आहेत, जन्मजात आर्टिस्ट आहेत. आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय? आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही. आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकले. अहो, ज्या माणसाने एका विचारासाठी, धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारासाठी आपलं घर तुटताना बघितलं आणि सांगितलं मी विचार मागे घेणार नाही, मी त्याच विचारावर राहीन, माझं घर तुटलं तरी चालेल, तो माणूस परत कसा जाईल आणि परत कसा घेईल? त्यांची दररोजची विधानं बघताय ना शरद पवारांची. काल त्यांनी इशारा दिला की दादागिरी करू नका, माझं नाव शरद पवार आहे. हा फक्त एका आमदाराला होता, दादागिरी कुठे कुठे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे, त्या सगळ्यांना इशारा होता. शरद पवार अत्यंत जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतूने बाहेर पडले. राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा, मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे, आपल्या पक्षापुरतं मर्यादित राहावं. शरद पवारांचं उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच भोंग्याच्या मुद्द्यावर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू